हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 24 तास राहिलेले आहेत ख्रिसमस साजरा करण्यासाठी आणि देवाने एका वचनाची मला प्रेरणा दिलेली आहे. ते आपण वाचूया. योहान याचं पुस्तक 1 अध्याय आणि त्यातील 5वं वचन. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो. आणि प्रियानो, नुकतेच ख्रिसमसचे दिवस चालू झाले आहेत आणि जागोजागी डेकोरेशन चालू झालेलं आहे. लाइटिंग केलेली आहे, स्टार लावलेले आहेत आणि जेव्हा रात्रीच्या वेळेस तेव्हा जी लाइटिंग आपण पाहतो आणि त्यावरून मला देवाने या वचनाची प्रेरणा. जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा तेच झालं. प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म देखील मध्यरात्रीच्या सुमारास अंधारात असताना झालेला आहे आणि एक तारा उदयास आलेला आहे आणि मागील लोकांनी तो तारा पाहून ओळखलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचा यहुद्यांचा राजा जन्मलेला आहे आणि ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पण अनेकांचा गैरसमज झालेला आहे. अनेक जण भ्रमामध्ये आहेत की प्रभू श्री ख्रिस्त राजा म्हणून जन्मलेला आहे तर तो एका राजवाड्यातच जन्मलेला असेल. नाही नाही, जरी तो यहुद्यांचा राजा होता तरी तो गव्हाणीमध्ये एका गोठ्यामध्ये जन्मलेला आहे. आणि गीतरत्न याचं पुस्तक 2 अध्याय 1 वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्ताला गुलाबाची उपमा दिलेली आहे. गीतरत्न 2 अध्याय आणि 1 वचन आपण पाहूया. इर्मयाचे 1 मिनिट मी पाहतो. त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताला शालोमाचे गुलाब अशी उपमा दिलेली आहे. आणि गुलाब हे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या भौतिक काटे असतात. आणि प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म देखील अंधकारात अंधारात असताना गायीच्या गोठ्यात झालेला आहे, राजवाड्यात नाही. जरी तो यहुद्यांचा राजा म्हणून जन्मला होता तरी तो गायीच्या गोठ्यात जन्मला. आणि गायीच्या गोठ्यात काय होतं, जे गुराढोरांचं जे खाद्य होतं, चारा होता, झाडे झुडपे होते आणि त्याला काटे देखील असतात. ज्यांचा गोठा आहे त्यांना कळतं की ते काटेदार असतात, ते टोचत असतात. जे गवत असतं ना, जे पशूंचं खाण्याचं खाद्य, ते टोकदार असतं. आणि प्रभू ख्रिस्ताचा जन्म अशा काट्यांमध्ये झालेला आहे, अशा अंधकारामध्ये झालेला आहे की त्याला जागा देखील मिळाली नव्हती जन्म घेण्यासाठी. आणि मला प्रियानो काय सांगायचं आहे की प्रकाश हा नेहमी अंधकारात प्रकाशतो. जरी प्रभू श्री ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता, जरी प्रभू श्री ख्रिस्त हा सर्व मानवाच्या तारणासाठी देवाने पाठवलेल्या देवाच्या योजनेचा एक भाग होता, तरी देखील तो अंधकारात प्रकाशला. तो काठ्यांमध्ये जन्मला. त्याला गुलाबाची देखील उपमा आहे. गीतरत्न 2 अध्याय 1 वचनामध्ये. मला तुम्हाला काय सांगायचं आहे. आणि ते नुसतंच अंधकार म्हणजे रात्रीची वेळ होती अशी नव्हती, तर ते सगळं पापाचं साम्राज्य होतं. कारण की तुम्ही पाहू शकता, नंतर हेरोद राजांनी, त्या काळच्या राजांनी 2 वर्ष व त्या काळच्या सर्व लहान मुलांचा वध केला होता त्या काळच्या राजाने. कारण की त्याला कळलं होतं मागे लोकांपासून की यहुदांचा राजा जन्मलेला आहे आणि त्याला भीती वाटली की कदाचित आपलं राजपद जाऊ शकतं, कदाचित आपली सत्ता जाऊ शकते. आणि त्यामुळे त्यांनी 2 वर्ष व त्या खालच्या सर्व बाळकांचा जी वेळ, जी तारीख, समय मागी लोकांकडून त्यांनी विचारून घेतला होता, त्या वेळेनुसार सर्व लहान बाळकांचा वध केला होता. आणि प्रियांना मला काय सांगा, हे फार अंधकाराचं साम्राज्य होतं, फार वाईट गोष्टी, पापाचं साम्राज्य होतं. आणि तिथे प्रकाश चमकलेला आहे योहान 1:5 नुसार. आणि तरी देखील अंधकाराने त्याला ग्रासले नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, आता आपण पहिला भाग पाहिला की
प्रभू श्री ख्रिस्त प्रकाश होता आणि तो अंधकारात प्रकाशला, हे आपण पाहिलं. आणि दुसऱ्या भागात आपण पाहतो, तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. इब्रिकाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, जरी तो मनुष्य म्हणून जन्माला, तरी तो सर्व प्रकारे पारखलेला होता, तरी तो निष्पाप राहिला. आणि स्वतः त्याला ज्याला पिलाताने त्याला जेव्हा वधस्तंभाची शिक्षा दिली प्रभू श्री ख्रिस्ताला, तेव्हा तो देखील म्हणाला हा निर्दोष आहे. आणि स्वतः देवानेही साक्ष दिली की हा निर्दोष आहे. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जरी तो अंधकारात प्रकाशला, जरी त्याने अंधकारामध्ये वस्ती केली. मत्तई याचं पुस्तक त्या संदर्भासाठी वचन देतो, यशाया 61:1. आपण पाहतो की दिनास शुभवर्तमान सांगण्यासाठी, भग्न हृदयी जनास पट्टी बांधण्यासाठी, धरून नेणाऱ्यास सुटका करण्यासाठी, आणि जे अंधकारामध्ये आहेत, बंदिवासामध्ये आहेत, त्यांना बंधमुक्ती करण्यासाठी पुरुषाचा जन्म झालेला आहे. परमेश्वराचा आत्मा त्याजवळ आलेला आहे. आणि तेव्हा हे अंधकाराचं साम्राज्य होतं. सर्वजण दीन होते, भग्न हृदय होते, बंधनामध्ये होते, अंधकारामध्ये होते. त्यांची सुटका करण्यासाठी, त्यांना सुवार्थ गाजवण्यासाठी प्रविष्टाचा जन्म झालेला आहे. परमेश्वराचा आत्मा प्रविष्टावर आलेला आहे. आणि तोच आत्मा प्रविष्टाने आपल्याला कैवारी म्हणून दिलेला आहे. यानं मला तुम्हाला काय सांगायचं, जरी प्रविष्टाचा जन्म अंधकार झाला, काटाकुटांमध्ये झाला, तरी देखील त्या अंधकाराने, त्या पापाने प्रविष्टाला ग्रासले नाही, स्पर्श केला नाही. आणि आपल्याला देखील तेच फॉलो करायचं आहे. आज तुम्ही आजूबाजूला पाहत असाल, अंधकाराचं साम्राज्य आहे. जागोजागी व्यभिचार, पाप. आता तर नवीनच एक फॅड निघालाय, लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे विदाऊट लग्न करता एकमेकांशी सहवासात राहायचं, पती पत्नी सारखं. आणि हे सगळं पापाचं साम्राज्य आहे. किंवा समलैंगिक संबंध, हे देखील एक पापाचं उदाहरण आहे. कारण की सदोम गमोरामध्ये तेच पाप वाढलं होतं. त्यामुळे सदोम गमोराचा परमेश्वराने अग्निगंधकाच्या वर्षावाद्वारे नाश केला. आणि आज त्याला कायदेशीर मान्यता मिळत आहे. लिव्ह इनला कायदेशीर मान्यता आहे, समलिंगी विवाहाला, संबंधांना कायदेशीर मान्यता आहे. आणि हे सगळं पापाचं साम्राज्य आहे, अंधकाराचं साम्राज्य आहे. ते देवापासून नाही आहे. आणि तरी देखील तिथे आपल्यासारखे काही विश्वास नाही, देवाचे भय बाळगणारे, परमेश्वरावर प्रीती करणारे लोक प्रकाशाप्रमाणे जीवन जगत आहे. पण हे जीवन जगत असताना आपल्याला स्वतःला त्या अंधकारापासून, त्या जगापासून, त्या पापापासून स्वतःला वेगळं ठेवायचं आहे. त्या अंधकाराला, त्या पापाला आपल्याला स्पर्श करू द्यायचा नाही, जसा प्रभू ख्रिस्ताने केलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्त 33.5 वर्ष पृथ्वीवरती मनुष्य बनून राहिला, पण त्या 33.5 वर्षामध्ये त्याने एकही पाप केला नाही. एका व्यभिचारी स्त्रीला प्रभू ख्रिस्ताजवळ आणण्यात आलं आणि लोकांनी सांगितलं की नियमशास्त्राप्रमाणे हिला दगडमार करा. प्रभू ख्रिस्ताने सांगितलं, जो कोणी निष्पाप असेल त्यांनी प्रथम त्याच्यावर दगडमार करावा. आणि मग सर्वजण एक एक करून पळून गेले. फक्त प्रभू श्री ख्रिस्त एकटाच तिथं राहिला, कारण की तो निष्पाप होता. आणि त्यांनी म्हटलं, मीही तुला क्षमा करत आहे, जा, यापुढे पाप करू नको. आणि प्रियांनो, जरी प्रकाश आहे, जरी तो अंधकार प्रकाशला आहे, तरी देखील अंधकाराने त्याला ग्रासले नाही. मरणाची देखील सत्ता प्रविष्टावर गाजली नाही. पापाचे वेतन हे मरण आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त निष्पाप असल्यामुळे जरी तो वधस्तंभावर मरण पावला, तरी तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, कारण की मरणाची सत्ता त्याच्यावर गाजली नाही, कारण की तो निष्पाप होता. अंधकाराने त्याला ग्रासले नाही. महत्वाचा भाग हा आहे प्रियांनो. प्रकाश नेहमी अंधकारात प्रकाशतो. गुलाब नेहमी काटांमध्ये फुलतं. कमळ नेहमी चिखलामध्ये उमलतं. अजून बरेचशी उदाहरणं देता येईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचा जन्म एका फार गरीब कुटुंबात, एका ग्रामीण भागामध्ये झालेला आहे. MS धोनी एकदम
ग्रामीण भागामधून ते मोठे झालेले आहे. पण जसं गुलाब काट्यामध्ये असतं किंवा कमळ चिखलामध्ये फुलतं, तसंच प्रभू श्री ख्रिस्तात देखील अंधकारामध्ये काट्यांमध्ये तो जन्मला, पण अंधकाराने, मरणाने, पापाने त्याला त्रासले नाही, त्याला स्पर्श देखील केला नाही. आणि तेच जीवन, तेच आदर्श जीवन प्रभू ख्रिस्ताचं आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. जरी आजूबाजूला अनेक पाप, व्यभिचार, व्यसनं, सर्व जाळ करणं चालू आहे, तरी देखील आपल्याला त्यापासून अलिप्त राहायचं आहे. आणि हीच मोठी कसोटी आहे. काही जण साधू संत हिमालयात जातात आणि जंगलात राहतात आणि धार्मिक जीवन जगतात, त्यात काय मोठी गोष्ट आहे. पण पापामध्ये राहून, अंधकारामध्ये राहून, जगामध्ये जीवन जगून जर तुम्ही त्या पापापासून स्वतःला दूर ठेवले, तर ती मोठी गोष्ट आहे जी प्रभू श्री ख्रिस्ताने केलेली आहे. आणि तीच आपल्याला करायची आहे. ख्रिसमसच्या अनुषंगाने देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली. काही संदर्भात मी तुम्हाला वचन देतो. उत्पत्ती 1:1-3 वचनामध्ये, अंधकाळ होता तरी देवाचा आत्मा त्याच्यावर तळपत होता. यशया 61:1, लूक 4:16 वचन, मत्ते 2:16 वचन, मत्ते 2:23 वचन. प्रभू श्री ख्रिस्त नासोळी या गावात राहिला, जिथं जे सर्वात खालचं किंवा जे एकदम तुच्छ मानलेल्या लोकांचं, म्हणजे आजकालच्या भाषेत बोलायचं झालं तर दलित, आदिवासी किंवा अशा समाजाचं ते गाव होतं, अशा ठिकाणी तो राहिला. नंतर नासोळी नाव दिलं. मत्ते 2:2, मत्ते 3:2 वचन, 1 योहान 1:7, यशया 60:1-3 वचन, मत्ते 4:16 वचन. अंधकारात राहणाऱ्या प्रदेशांनी मोठा प्रकाश पाहिला आणि प्रकाशाने त्यांच्यामध्ये वस्ती केली. हालेलुया. आणखी बरेचसे वचनं आहेत प्रियानो. यशया 53:12 वचनात आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्ताला अपराधात गणू दिलं. आणि जसा प्रभू ख्रिस्ताचा जन्म काट्यामध्ये झाला, तसंच प्रभू ख्रिस्ताचं मरण देखील काट्यामध्ये झालं. त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले, त्याला काटे असलेल्या चापकांनी मारण्यात आलं, भोसकण्यात आलं, त्याच्या पोटात भाला खूप असण्यात आला आणि त्याच्या आजूबाजूला चोरांसोबत त्याला वधस्तंभावर खिळण्यात आला. जसा जन्म अंधकारात झाला, काट्यामध्ये झाला, तसाच मृत्यू देखील काट्यांमध्ये, अंधकारामध्ये झाला. आणि जेव्हा प्रभू ख्रिस्ताचा मृत्यू झाला, तेव्हा दिवस असताना देखील, तिसरा प्रहर असताना देखील पूर्ण पृथ्वीवर अंधकार पसरला, कारण की प्रकाश नाहीसा झाला होता. त्यामुळं पूर्ण पृथ्वीवर भर तिसऱ्या प्रहरी, गुड फ्रायडेच्या दिवशी अंधकार पसरला. आणि प्रियांनो, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जरी त्याचा जन्म अंधकार झालेला असला, काट्यांमध्ये झालेला असला, पापी व्यभिचारी पिढीमध्ये झालेला असला, तरी त्यांनी त्याला त्रासले नाही, हा महत्वाचा भाग आहे. आणि त्याने मरणावर विजय मिळवला, तो पुनरुत्थित आहे आणि आता तो गव्हाणीत नाही आहे, बाळस्वरूपात तो आता स्वर्गात, पृथ्वीवर त्याची आज सत्ता अधिकार आहे, असा तो प्रकटी 1 अध्याय 5व्या वचनापासून तुम्ही पुढे पाहू शकता. पुनरुत्थित प्रभू श्री ख्रिस्ताचं सध्याचं वर्णन, तो आता गव्हाणीत बाळ स्वरूपात नाही आहे. सध्याचं त्याचं स्वरूप स्वर्गात आहे. स्वर्गात तो पित्याच्या उजवीकडे सिंहासनावर बसलेला आहे आणि तो आपल्यासाठी जागा तयार करत आहे, मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. आणि प्रियांनो, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, जरी आपण अंधकारात जगत असलो, प्रकाश देत असलो, तरी देखील आपल्याला अंधकारापासून दूर राहायचं आहे आणि पवित्र जीवन जगायचं आहे. कारण की इब्री पत्र 12:12 वचनामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र करण्याशिवाय तुम्हाला देवाला पाहता येईल. परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आमेन.